राइज युअर हँड प्लीज. कोणी कोणी सॉल्व्ह केलंय? बर, आता 2 मिनिटांमध्ये आपण पट 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 फॉर्म्युलेज म्हणणार आहेत आणि पुढच्या टॉपिक सुरुवात करणार आहेत. ओके, चला. Derivatives of x is equals to 1. Derivatives of k is equals to 0. Derivatives of y is equals to dy by dx. Derivatives of k. Derivatives of x to the power n into x to the power n minus 1. Derivatives of e to the power x, e to the power x. Derivatives of a to the power x, a to the power x into log a. Derivatives of log x 1 by x. Derivatives of 1 by x minus 1 by x square. Derivatives of root x 1 by 2 root x. Derivatives of log x base a 1 by x into log a. Derivatives of 1 divided by x to the power n minus n divided by x to the power n plus 1. Derivatives of sin x, cos x, cos x minus sin x. Derivatives of tan x, sec square x. Derivatives of cot x minus cosec square x. Derivatives of sec x into tan x. Derivatives of cosec x minus cosec x into cot x. Derivatives of sin inverse x, inverse trigonometric functions are derivatives. Derivatives of sin inverse x, 1 divided by root of 1 minus x square. Derivatives of cos inverse x, minus 1 divided by root of 1 minus x square. Derivatives of tan inverse x, 1 upon 1 plus x square. Derivatives of cot inverse x, minus 1 divided by 1 plus x square. Derivatives of sec inverse x, 1 divided by x root of x square minus 1. That's all. These are the basic formulas. Cosec inverse x तुम्हाला येतो, फक्त मायनस साइन द्यायचंय. रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन मध्ये, सॉरी, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये सर्वात पहिला रूल पाहिला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह कसा द्यायचा? सेपरेट. ओके, त्याच्यानंतर पाहिलं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण पाहिलं इंटू व्ही चा फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही. डेरिव्हेटिव्ह ऑफ u into v, u derivatives of v plus v derivatives of u. Okay, so derivatives of u into v into w. So पहिले w चा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. करते ना. चला मुलांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटू व्ही इंटू डब्ल्यू. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ सर्वात डब्ल्यू चा फाइंड आउट करायचा आहे. कोणत्या दोन टर्म जशा तशा यू व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू प्लस, कधी पण प्लसचं चिन्ह. आता फाइंड आउट करायचा आहे, तर कोणत्या दोन टर्म जशा तशा यू डब्ल्यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस, आता काय, आता डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे यू चा. कोणत्या दोन टर्म जशा तशा व्ही डब्ल्यू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा मुलांनो? यू चा. ही टर्म पहिले घ्या, ही नंतर घ्या, ही त्याच्या लास्टला घ्या, फरक पडत नाही, कोणत्याही मागे पुढे घ्या टर्म्स. सर कॅमेरा वर घ्या की. बर, काय झालं रे बाबा? ओम दिसत नाहीये म्हणतोय का तू? ठीक आहे, बघतो हा एकदा. बर, आता बघ बरं.
बघ बरं झालं. थांबा ऍडजस्टमेंट करतोय कॅमेऱ्याची, कुणाकुणाला दिसत नाही त्यांच्यासाठी. आंबोरे किती जण केले ते? हा चला मुलांनो, अरे ते बघितलं का मॅनेज झालंय का व्यवस्थित? ते पहिले ग्रुप मध्ये लिंक टाक ना, पहिले लिंक टाक नंतर बघ. बरं तो पहिले मला दिसतंय का मुलांनो? हॅलो गाईज, दिसायले का व्यवस्थित? हो आहे ना? ओके चला ठीक आहे. बर, हे झालं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये 2-3 टर्म्स किती असू द्या, त्याच्यामध्ये कोणतं चिन्ह वापरायचं मल्टिप्लिकेशन मध्ये? प्लसचं साइन वापरायचं, बरोबर आहे? ओके, तर चला आता आपण काही नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. लक्ष द्या आता. मल्टिप्लिकेशनचे काही वेगळे रूल्स पाहूयात. ऋतुजा, स्वराज, y is equals to x to the power 5 into tan x. फाइंड आउट करा dy by dx. चला मुलांना आता मला सांगा, या दोन्हीच्या मनामध्ये कोणता लाईन आहे? मल्टिप्लिकेशनचा आहे, बरोबर आहे? सो इंटू वी चा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. सर्वात पहिले आपण करणार सोल्युशन. गिवन y is equal to x to the power 5 into tan x. याला करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. x ने डिफरन्शिएट करा. Derivatives of y is equal to derivatives of x to the power 5 into tan x. y चा डेरिव्हेटिव्ह मिळतो dy upon dx u into v. u म्हणजे x to the power 5. Derivatives of tan x. u into v. u derivatives of v. v means that tan x. Derivatives of x to the power 5. So is there x to the power 5 into of tan x चा काय मिळतो मुलांनो? sec square x प्लस हे tan x जशाच तसं x to the power 5 चा 5 into x to the power 5 minus 1 4. Okay, so finally we have to write dy by dx is equals to या साइडला प्लसच्या या साइडला चेक करा कॉमन काय निघतंय. तर इथे x to the power 5 आहे, इथे x to the power 4 आहे, म्हणजे पॉवर 4 हा छोटा आहे, त्यामुळे सर्वांमधनं काय कॉमन काढायचं मुलांनो? x to the power 4 हा कॉमन काढला तर x to the power 5 पैकी 4 पण निघलं तर x इंटू काय मिळालं इथं? sec square x.
प्लस हे 5 दशाचं तसं आणि हे tan x आणि x to the power 4 ऑलरेडी बाहेर निघलेलं आहे. दॅट्स ऑल. कॉमन निघत असेल तर काढायचं, नसेल ऍज इट इज ठेवायचं. ओके मुलांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ज्यांना समजत नाही त्यांना प्लीज विचारा बरं, कुठं अडचण आली तर. if y is equals to a to the power x into log x, फाइंड आउट करा dy अपॉन dx. चला द्या लक्ष. त्याच्यामध्ये गिवन लिहितोय आपण. काय लिहितोय मुलांनो गिवन मध्ये? बोला. y is equals to a to the power x into log x. We have to differentiate with respect to x. Derivatives of y is equals to derivatives of e to the power x into log x. y चा डेरिव्हेटिव्ह मिळतो dy अपॉन dx given to u. Derivatives of v plus v derivatives of u. e to the power x log x काय मिळतंय 1/x प्लस log x e to the power x e to the power x प्लस या साइडला त्या साइडला कॉमन काय निघतंय e to the power x ब्रॅकेटच्या आतमध्ये 1/x प्लस log x. हे काय मिळालं तुम्हाला? dy अपॉन dx. समजलं का? रिपीट करायचंय मुलांनो? समजलंय का? रिपीट करायचंय? कमेंट करा प्लीज. इथं आपल्याला ते फॉर्म्युलेच माहितीच आहेत ना आपल्याकडे, काय वेगळं काही जसं तसंच आहे. चला स्क्रीनशॉट घ्यायचा. प्रॉब्लेम देऊयात आपण. चला घेतला स्क्रीनशॉट. ओके. आता प्रॉब्लेम येतोय, मला त्याचा आन्सर सांगा. काय कॉमन निघतंय का, कॅन्सल होतंय का, सगळं करून व्यवस्थित सांगायचं. निघत नसलं कॉमन तर उगाच ओढून बाहेर नाही काढायचं कॉमन. इफ y is equals to x cube into log x, ते मिळते फाइंड का dy बाय dx. Fourth one, find dy by dx if y is equals to x to the power 5 into cosec x. If y is equals to root x into tan x, हे म्हणते फाइंड आउट करा dy अपॉन dx. चला करा सॉल्व. अरे ललित बाळा, पहिले हा सॉल्व कर, मग तो सांगू आपण. करा हा सॉल्व. आणि काय तो प्रॉब्लेम मला सांग पहिले. टाइप करून पाठवा, पहिले हे सॉल्व करा.
चला मुलांनो, पुन्हा कुणाचा आन्सर आलाय? वीरेंद्र खाडे काय म्हणताय? 3x² into log x plus 1/x into x cube. वीरेंद्र 1/x आहे तर x आणि क्यूब पैकी कॅन्सल होते म्हणजे x² राहते फक्त तिथं आणि x² कॉमन निघतंय. बघ एकदा मी सांगतो, तू बरोबर पर्यंत सॉल्व्ह केले काय अडचण नाहीये, व्यवस्थित आहे, ओके. हा x² कॉमन काढलंय गीतानं. ओम वाघ शाबास. अरे दुसरे कुठे गेले रे? अरे कोणी दिसत नाहीये, काय मिळे? त्याला स्टेप बाय स्टेप लिहिण्या डायरेक्ट लिहितोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा dy बाय dx इंटू u, डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे log x प्लस log x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब. x क्यूब log x चा काय मिळतो? बाय x प्लस log x इंटू x क्यूब चा 3x² x टू दी पॉवर n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1. x पैकी कॅन्सल म्हणजे इथे मिळाला स्क्वेअर प्लस हे 3x² इंटू log x, यातनं कॉमन काय काढायचं? x². x² कॉमन काढलं इथं काहीच नाही म्हणजे 1, हे 3 आणि काय मिळालं? log x. x² कॉमन काढलं तर असं आलं आन्सर. धुमाळ साहेबांना आन्सर पाठवलेले आहेत. बरं पाहूयात. धुमाळ साहेब, मला कसं जसं तसं कॉपी केल्यावर दिलेले धुमाळ साहेब. तुम्ही कॉपी केलं माझे डोळे फिरायचे समजा ना मला, ठीक आहे. सो y चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो? dy अपॉन dx u इंटू u म्हणजे x टू दी पॉवर 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक x प्लस कोसेक x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू दी पॉवर 5 u इंटू u, डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v, डेरिव्हेटिव्ह ऑफ u. So x to the power 5 into cosec x the derivatives minus cosec x into cot x plus cosec x, x to the power 5 तर 5x to the power 4. मुलांना याच्यातनं कॉमन काय निघतंय? प्लसच्या ह्या साईडला त्या साईडला cosec x x to the power 5 x to the power 4 म्हणजे याचा अर्थ x to the power 4 into cosec x कॉमन निघलं. x to the power 5 पैकी x to the power 4 निघलं तर x राहिलं आणि ते मायनस, सो मायनस x इंटू कॉट x प्लस हे बाहेर निघून गेले कोसेक x आणि x to the power 4 बाहेर निघलं म्हणजे इथं काय राहतं? 5. संपलं. दिस इज युअर dy अपॉन dx. दॅट्स ऑल. समजतंय का? ओमकार वागणं पण आन्सर. ओमकार हा लास्टचा आन्सर दिले का? ओके ओमकार, ओके. वैष्णवी जाधव आवाज येत नाही म्हणतायत. दुसऱ्यांना येतोय का रे आवाज? हॅलो गाईज. हो ओके. अरे ऋतुजा आहे का नाही? ऋतुजा मिसाळ, आन्सर देत नाही तुम्ही. स्वराज आगळे, सुमेर सिंग, योगेश सूर्यवंशी कोणीच आन्सर देत नाहीये. हा निकिताचं आता आलं बाबा आन्सर किती वेळाच्या नंतर. हा ओम न पण दिलंय. गुंजकर कुठे आहेत तुम्ही? आहेत का नाही? आपल्याला परत क्लासची टायमिंग चेंज करायची आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा मिळतो dy बाय dx u इंटू u म्हणजे रूट x, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x प्लस tan x, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x. रूट x tan x चा काय मिळतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x चा sec square x प्लस tan x, रूट x चा मिळतो 1/2 रूट x. काय याच्यातनं काही कॉमन निघतच नाही ना, संपलं. हे रूट एक्स इथे डिवाइड मल्टिप्लाय मध्ये इथे डिवाइड मध्ये ते पण निघत नाही म्हणून इतकंच आन्सर आहे. कल्याणी, दर्शन जाधव आहेत का नाही?
चला घ्या स्क्रीनशॉट घ्यायचा. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू आपण. अरे ललित काहीचे आन्सर नाही दिलेस तू. आणि 6 नंबरचा प्रॉब्लेम टाईप करून पाठव म्हणलं तुला, काय तोही नाही पाठवला तू. कोणता 6 नंबरचा होता तो सॉल्व्ह करून द्यायचा होता ना तुला. चला द्या लक्ष आता. आता बघा इथं मल्टिप्लिकेशन किती टर्म्स आहेत मुलांनो? 3. 1 2 आणि म्हणजे u इंटू v इंटू w असा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आपण काय करणार, सर्वात पहिले सोल्युशन गिवन मध्ये दिलंय y इज इक्वल्स टू x टू दी पॉवर 3/2 इंटू e टू दी पॉवर x इंटू log x. आणि फाइंड आउट करायचंय, सॉरी फाइंड आउट dy बाय dx करायचंय. परत प्रॉब्लेम कशाला लिहायचा आपण. झालं. मग पहिलं वाक्य डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. डिफरन्शिएट करा. तो डेरिव्हेटिव्ह ऑफ y is equals to derivatives of x to the power 3/2 माइक ऑफ. बहुतेक मुलांनीच केलाय. अरे रे काय बाबांनो, माइक ऑफ करत जाऊ नका ना. हा रिपीटच करावं लागणार, पण ते माइक ऑफ करू नका ना. काय फालतूगिरी आपली. गिवन मध्ये जो प्रॉब्लेम दिला तो तसा लिहिला आपण, बरोबर आहे.
ह्या तीन टर्म्स मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, 1 2 आणि 3 याच्यामध्ये तिन्ही मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. मग u v आणि w डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ y, डेरिव्हेटिव्ह या सर्वांसाठी देऊन टाकला. त्यानंतर y चा डेरिव्हेटिव्ह मिळतो dy बाय dx, u इंटू v इंटू w. आता आपल्याला u चा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल ह्या x टू दी पॉवर 3/2, तर कोणत्या दोन टर्म तशा e टू दी पॉवर x इंटू x. सो ह्या दोन टर्म्स ऍज इट इज ठेवल्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ याचा प्लस आता e टू दी पॉवर x चा फाइंड आउट करायचा, ही टर्म तशात तशी डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर x चा प्लस log x चा फाइंड आउट करायचा, ह्या दोन टर्म जशात तशा डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. हे ऍज इट इज लिहिलं x टू दी पॉवर n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1. हे दोन टर्म ऍज इट इज लिहिल्या e टू दी पॉवर x e टू दी पॉवर x. हे जशाचं तसं लिहून काढलं log x चा 1/x. चला सांगा मुलांनो, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? प्लीज कमेंट करा फास्ट. नो प्रॉब्लेम, शाबास. आता काय करा, प्लसच्या ह्या साईडला आणि प्लसच्या ह्या साईडला सर्व टर्म्सला म्हणजे सर्व टर्म्स 1 2 आणि 3 तिन्ही मध्ये पण दोन येत नाही, एक येत नाही, तिन्ही पण कोणती टर्म आहे जी की कॉमन आहे? इथं काय e टू दी पॉवर x आहे, इथे e टू दी पॉवर x आहे, इथे e टू दी पॉवर x आहे. x टू दी पॉवर 3/2 येते, x टू दी पॉवर 3/2 येते, इथे x टू दी पॉवर 3/2 नाहीये. log x इथं आहे, log x इथं आहे, log x नाहीये. 1/x इथं आहे, नाही दुसरीकडे नाहीच आहे. म्हणजे सर्वांमध्ये एकच टर्म कॉमन आहे, ती म्हणजे e टू दी पॉवर x. e टू दी पॉवर x सर्वांमधनं कॉमन काढायचं, हे कॉमन काढायचं म्हणजे हे तर राहत आहे 3/2 हे पूर्ण, हा बरे 3/2 इंटू x टू दी पॉवर 1/2 इंटू log x प्लस हे कॉमन काढलं तर आता x टू दी पॉवर 3/2 इंटू log x प्लस हे e टू दी पॉवर x कॉमन काढलं x टू दी पॉवर 3/2 इंटू बाय x. याला आणखी सिम्प्लिफाय करता येते पण जास्त अवघडात जायचं नाही. संपलं. गेटिंग गाइज? हेलो गाइज, समजलं? हे करा बरं सॉल्व. चला सांगायचं आन्सर काय येईल.
हा मुलांनो, नंदू, अरे वा, बऱ्याच जणांनी पाठवला आन्सर. एक्स साइन एक्स प्लस एक्स इन कॉस एक्स. ठीक आहे, तरी एकदा मी सांगतो हा, पहा आता कुणा कुणाच येत आहे. मी थोडं डायरेक्ट करतो मुलांनो. dy बाय dx u इंटू v इंटू w याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. ह्या दोन टर्म आहेत, इट इज x sin x डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x प्लस याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे e टू द पॉवर x sin x डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस sin x चा फाइंड आउट करायचा आहे e टू द पॉवर x इंटू x डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x x sin x e to the power x e to the power x e to the power x into sin x into x चा 1 plus e to the power x x sin x चा cos x. सो फायनली मुलांना आपल्याला इथे मिळते dy बाय dx इज इक्वल्स टू e टू द पॉवर x कॉमन निघतंय x sin x प्लस sin x into 1 sin x plus x cos x. That's all. This is your dy by dx. या पद्धतीने याला सॉल्व करायचं. वा वा वा, खूप जणांचे आन्सर आले तर शाबास. गीताचा आन्सर आहे आलेलं, ओमचं पण आहे. आणखीन कोण कोण आहे? वीरेंद्रचं थोडं वेगळं झालं. वीरेंद्रने एक्स जास्तीचं कॉमन बाहेर काढलं नाही, ते काढलंच नाही वाटतं, ते राहिलं थोडं. गीता आहे, ओमकार आहे, योगेश पानपट्टे, ललित सर्वांमधनं कॉमन निघाल्यावरती ब्रॅकेट द्यायचं, थोडं वेगळ्या पद्धतीने दिले पण ठीक आहे, परत एकदा करायचं. निकिता नंदुरे, सुदर्शन जाधव, थोडं सुदर्शन प्रॉब्लेम झाला तिथं. वैष्णवी जाधव ओके, सौरभ देशमुख, सुबेर सिंग चव्हाण ओके, शाबास. चला ठीक आहे मुलांनो, सर्वांना समजलंय? ओके, सो थँक्यू मुलांनो. आजचं लेक्चर तुम्हाला समजलंच असेल. काय अडचण आली तर आपण लगेच पाहूयात. हा, 1 मिनिट जाऊ नका, लेफ्ट होऊ नका, पहा पहिले मी काय म्हणतोय. रेकॉर्डिंग बंद करून 1 मिनिट आपल्याला टायमिंग विषयी बोलायचंय.